शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सत्कार सोहळ्यानिमित्त संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईनची घोषणा केली आहे। मी पुन्हा येईन म्हणत सत्तारांनी 2.5 वर्षानंतर मंत्रिमंडळात पुनरागमनाची आशा व्यक्त केली आहे। प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारला। यावेळेला त्यांनी मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यास का वेळ लागतो यावरही प्रतिक्रिया दिली आहे। खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नसून सोयीनुसार सर्वजण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारत आहेत असं वक्तव्य आबिटकर यांनी केलंय। राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी आहे। माझ्या विभागाची जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेल अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय पदाबाबत आदिती आणि माझी कधी चर्चा होत नाही असं वक्तव्य तटकरे यांनी केलंय। शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची सुद्धा इच्छा आहे अशी प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे। तर शरद पवारांनी एनडीए सोबत यावं असंही आठवले म्हणाले। दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। तर याबाबत कुटुंबातील लोक एकत्र येऊन निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे मिटकरी म्हणाले। कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात बोगस औषधांचा विषय गंभीर असून बोगस औषध प्रकरणाची चौकशी करणार असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलंय। शासकीय रुग्णालयातील औषध तपासणी केली जाणार असल्याचे आबिटकर म्हणाले। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली आहे। राज्याच्या गृह विभागाकडून तपासासाठी एसआयटी पथक गठीत करण्यात आलंय। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी पथकाचं गठन करण्यात आलंय। वाल्मिक कराड शरण येण्याआधी उज्जैनहून गोवा कर्नाटकला सुद्धा गेल्याची माहिती आहे। सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या भ्रमंतीनंतर वाल्मिक पुणे सीआयडीला शरण आल्याची सूत्रांची माहिती आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडी कार्यालयात भेट दिली। बीड हत्याकांडाचा तपास कुठपर्यंत आहे हे पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। बीडमधील सरपंच देशमुख हत्याकांडावर शिवसेना आमदार दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्य आरोपीला अटक झाली असून इतर आरोपींनाही लवकरच अटक होईल असं केसरकर म्हणाले। तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार काम करत असल्याचंही केसरकरांनी म्हटलंय। वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलं नसतं तरीही त्याला अटक झाली असती असं वक्तव्य शिवसेना आमदार दीपक केसरकरांनी केलंय। कराडच्या कुटुंबाची आणि संबंधितांची बँक खाती सील केल्यामुळे त्याला पोलिसांना शरण यावं लागलं असंही केसरकर म्हणाले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून धनंजय देशमुखांनी उपोषणकर्त्याला भेट दिली आहे। गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। यावेळेला गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील माओवाद संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पोलिसांच्या पाठीशी राज्य सरकार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एसटी बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे। एसटी महामंडळाला 2000 कोटींचा तोटा होणार होता। कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। विनोद कांबळी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर कोपर इथल्या आकृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं त्यांना डिस्चार्ज मिळालाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीमध्ये लेटर वॉर सुरू झाले। अरविंद केजरीवाल यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलंय। भाजपने केलेल्या चुकीच्या कामांचं समर्थन आरएसएस करते का असा सवाल केजरीवालांनी पत्रातून भागवतांना विचारलाय। उत्तर प्रदेशच्या संभलमधील निर्माणाधीन पोलीस चौकीवरील ओवैसींच्या दाव्यावर डीएम राजेंद्र पेन्से यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पोलिसांच्या जमिनीवर ही चौकी बांधली जात असल्याचं डीएम यांनी म्हटलंय।